ठरलं तर मग 27 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सिरियलमध्ये आजचा जो भाग आहे ना, तो जबरदस्त भाग आहे. कारण आज प्रियाचं खरंच सत्य सर्व घरच्यांसमोर आलेलं आहे. तिचा खोटा नाटका, ढोंगी प्रिया, तिचे कारस्थान, तिने आत्तापर्यंत जे काही केलं आहे, तिच्या पापाचा घडा भरलेला आहे आणि तिचे कारस्थान सर्व घरच्यांसमोर आलेलं आहे. प्रिया सर्वांशी खोटं बोलून, अश्विनशी खोटं बोलून ती बाहेर पडलेली असते आणि ती कुठे गेली आहे हे पाहण्यासाठी अर्जुन, सायली अधिराजला फोन करतात. अधिराजला विचारतात, प्रिया आज तुला भेटणार आहे का? तर अधिराज हो म्हणतो, पण आत्ताच नाही, त्याला वेळ आहे. तर अर्जुन, सायली विचार करतात, अधिराजला भेटण्यासाठी वेळ आहे, मग नक्की प्रिया गेली कुठे? सायली तिचा मोबाईल पाहते. सायलीच्या मोबाईलवरती सँडीचा कॉल आलेला पाहून आणि रिसीव केलेला पाहून सायलीला हे कळते, म्हणजे प्रियाने माझा कॉल रिसीव केला तर. आणि सँडीला तीच बोललेली आहे, कारण सँडीने लोकेशन पण पाठवलेली असते. सर्व मोबाईल चेक केल्याच्या नंतर अर्जुन, सायलीला भीती बसते, ती सँडीला गाठणार आणि त्याच्याकडनं सर्व पुरावे घेणार. तर अर्जुन, सायली बाहेर जाण्यासाठी निघतात. अर्जुन, सायली आईबाबांना सांगतात, आम्ही जरा बाहेर जाऊन आलो, पण दोघे पण बाहेर जाण्यासाठी सक्त मनाई करतात. आई बाबा दोघांना म्हणतात, आज तुम्ही कुठेही जाणार नाही. मला माहीत आहे तुमचे नक्कीच काही ना काहीतरी कारस्थान सुरू आहे, पण आज काही झालं तरी मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. असं म्हणून ते सायली अर्जुनवरती रागावतात आणि ते रूममध्ये निघून जातात. तर अर्जुन, सायली विचार करतात, आपल्याला तर बाबांनी बाहेर जाण्यासाठी मना केला आहे, आता आपण काय करायचे? तर सायली विचार करते आणि अर्जुनला म्हणते, आपल्या मैत्रिणी जीवाभावाच्या कधी कामाला येणार? हीच तर वेळ आहे त्यांच्याकडनं काम करून घेण्याची. तर सायली काव्य आणि ईश्वरीला कॉल करते. काव्या ईश्वरीला दोघींना कॉन्फरन्सवर घेते. सायली दोघींना म्हणते, आज तुमची खरंच मला मदतीची खूप गरज आहे. तर काव्या, ईश्वरी दोघी पण सायलीला म्हणतात, आम्ही नाहीतर तुला कोण मदत करणार? आम्ही तुझ्यासाठी कधी पण मदतीसाठी तयार आहोत, तू सांग तर काय करायचं आहे? त्यावर सायली दोघींना म्हणते, तुम्हाला माहीत आहे प्रिया किती खोटारडी आहे, पण आता तिचा खरा मुखवटा सर्वांसमोर आणण्याची वेळ आलेली आहे. आईबाबांनी आम्हा दोघांना बाहेर जाण्यासाठी सक्त मनाई केली आहे आणि त्यामुळेच आता हे काम तुम्हाला फत्ते करायचं आहे. तर काव्य आणि ईश्वरी दोघींना म्हणते, अगं सांग तर काय करायचं आहे? तर सायली दोघींना म्हणते, सँडी प्रियाला भेटणार आहे. सँडी मलाच प्रिया विरोधात खूप मोठे पुरावे देणार होता, पण चुकून तिथे आता प्रिया पोहोचली आहे आणि प्रियाला तुम्हाला थांबवायचं आहे आणि सँडीकडून ते पुरावे तुम्ही घ्यायचे आहेत. प्रियाच्या हाताला ते पुरावे लागता कामा नये. तर दोघी पण सायलीला म्हणतात, तू अजिबात काळजी करू नकोस, हे काम झाल्याच्या नंतर तुला आम्ही लगेच फोन करून सांगतो. तर सायलीने त्या दोघींवरती काम सोपवलेले असते आणि सायली सांगताच दोघी कामाला लागतात. फोन ठेवता वेळेस सायलीने काव्याला हे पण सांगितलेले असते, काव्या तू प्रेग्नेंट आहेस, तू स्वतःची आधी काळजी घे आणि नंतर काम कर. त्यावर काव्या सायलीला म्हणते, अगं सायलीताई अजिबात काळजी करू नकोस, मी कलेक्टर होणार आहे आणि मला स्वतःची काळजी आणि जिल्ह्याची काळजी घ्यायची आहे. मी माझी काळजी घेऊनच सर्व काम करेल. सायलीने सांगितल्याप्रमाणे दोघी पण आपापल्या कामासाठी लागतात. तर इकडे सँडीने जे ॲड्रेस पाठवलेला असतो त्या ॲड्रेसवरती सँडी आलेला असतो आणि तिथे सायलीची वाट पाहत असतो. पण त्याच वेळेला प्रिया तिथे येते. सँडीची नजर प्रियावरती पडते. सँडी विचार करतो, प्रिया इथे काय करत आहे? तर प्रियासुद्धा सँडीला पाहते आणि धावतच सँडीकडे येते. तर सँडी प्रियाला म्हणतो, तू इथे काय करत आहेस? तर प्रिया सँडीला म्हणते, मी तुझ्यासोबत ब्रेकअप केल्यामुळे तू हे कारस्थान रचत आहे का? माझ्या विरोधात सर्व पुरावे त्या सायलीला देत आहेस का? जे काही पुरावे आणले आहेस ना, ते मला दे. तर सँडी तिथून पळत जात असतो, पण प्रिया त्याला गच्च पकडते, त्याला मारते आणि त्याच्या हातातून ते पुरावे हिसकावून घेत असते. पण सँडी स्वतःचा जीव वाचवत प्रियाला म्हणतो, हे पुरावे तुझ्या हाती मी देणार नाही. तू खूप जणांना बुडवलं आहेस, आता मी दुसऱ्यांना बुडू देणार नाही. तुझे कारस्थान मी सर्वांसमोर आणणार आहे. सायली आणि अर्जुन दादाला मी हे सर्व तुझ्या विरोधात पुरावे देणार आहे. आता तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे आणि तूच काय, मीच तुझ्यासोबत ब्रेकअप केलेला आहे, कारण हे तुझे कारस्थान मी सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि दोघांची झटापट पाहून ईश्वरी विचार करते, अरे ही प्रिया तर आधीच इथे पोहोचली आहे, आता त्या सँडीपासून मी पुरावे कसे घेऊ याचा विचार करत असते. तर सँडी तिथून पळ काढतो. तर ईश्वरी त्याच्या पाठीमागे पळत असते आणि त्या पाठीमागे प्रिया असते. रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक असते, पण स्ट्रॉंगर ईश्वरी सर्व गाड्यांवरती चढून तिच्या स्कूटीपर्यंत पोहोचते. पाठीमागून सँडी पण आलेला असतो. ईश्वरी सँडीला तिच्या स्कूटीवरती बसवते आणि त्याला खूप दूर पळून घेऊन जात असते.
तर प्रियासुद्धा ॲटोमध्ये बसते आणि त्या स्कूटीचा पाठलाग कर असं त्याला सांगते. ईश्वरी आणि सँडीची स्कूटी पुढे असते तर प्रिया पाठीमागून ॲटोमध्ये येत असते. तर दोघांची चांगलीच इथे पळापळ सुरू झालेली असते. तर दोघांनी एकदम हिरोगिरी करत पुरावे सँडीने त्याच्याजवळच ठेवलेले असतात. तर इकडे चैतन्य आणि पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन सायलीच्या घरी आलेले असतात आणि पुढील केसची ते चर्चा करत असतात. तर अर्जुन पोलीस कॉन्स्टेबलला म्हणतो, संतोष लांडगेचा नक्की त्याची कोणती दुखरी नस आहे, कोणती कमजोरी आहे, त्याने प्रियाच्या बाजूने साक्ष देण्यास ठरवले. नक्की त्यांनी ऐनवेळी असं काय केले? तो नक्की प्रियाच्या कोणत्या जाळ्यामध्ये अडकला असेल हे आपल्याला शोधायला हवे. कारण आपल्याला माहीत आहे संतोष लांडगे हा निर्दोष आहे आणि प्रिया खरी गुन्हेगार आहे. पण ह्याचे कारस्थान आपल्याला सर्वांसमोर आणावे लागेल. पण त्याआधी आपल्याला संतोष लांडगेचं तोंड उघडावे लागेल आणि नक्की प्रियाने त्याला काय लॉलीपॉप दिला आहे आपल्याला शोधून काढावे लागेल. तर चैतन्य आणि कॉन्स्टेबल अर्जुन सायलीला म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नक्की प्रियाने कोणतं लॉलीपॉप दिलं आहे संतोषला हे आम्ही नक्की शोधून काढू. आम्ही आत्ताच कामाला लागतो. तर अर्जुन सायलीने आता प्रियाला पूर्णपणे नष्ट करण्याचे ठरवलेले असते. तिचे कारस्थान आता जगासमोर आणण्याचे ठरवलेले असते आणि तिला जेलमध्ये घातल्याशिवाय ते आता राहत नसतात. तर इकडे ईश्वरी एकदम हिरोगिरी करत तिने सँडीचे हातातील पुरावे वाचवत ती काव्याकडे घेऊन आलेली असते आणि पूर्ण जे पुरावे असतात त्याची अदलाबदल करतात. सँडीच्या हातामध्ये चुकीचे खोटारडे पुरावे देतात आणि त्याला तिथून पळण्यासाठी सांगतात. तर पाठीमागून प्रिया येते. काव्या ईश्वरीला पाहता क्षणी ती तिथे ॲटो न थांबता सँडीच्या पाठीमागे ॲटो पळवते. ती ॲटोतून उतरते आणि सँडीच्या पाठीमागे पळत त्याचा पाठलाग करत त्याच्या हातातून ते पुरावे हिसकावून घेते. तर सँडीसुद्धा ते पुरावे देतो आणि तिथून निघून जातो. तर मूर्ख प्रिया ते पुरावे कोणते आहेत काय आहेत न पाहता तिच्या हातामध्ये ते पुरावे आलेले असतात. हा आनंद तिला गगनात मावत नाही आणि ते पुरावे काय आहेत हे न पाहताच ती कुठल्या प्रकारचा न विचार करता पर्समधलं लायटर काढते आणि ती ते सर्व पुरावे जाळून टाकते. पण सर्व काही सँडीने खोटारडे पुरावे तिला दिलेले असतात. तर सँडी तिथून पळून जातो आणि नाटकी प्रिया खूप आनंदित झालेली असते. तर इकडे मैफत जेलमध्ये त्याची सजा काटत असतो. तेवढा तिथे बाकीचे जे कैदी असतात ते एकमेकांना बोलत असतात. एक कैदी सर्वांना सांगतो, माझी कोर्टातील सजा माफ झाली आहे कारण मी जेलमध्ये खूप चांगलं वागलो ना, त्यामुळेच कोर्टाने माझी सजा पूर्ण कमी करण्याचे ठरवले आहे आणि मी लवकरच आता जेलच्या बाहेर जाणार आहे आणि उरलेलं आयुष्य मी आता बाळा लेकरांसोबत घालवणार आहे. मैपत ते ऐकतो आणि तो त्याला म्हणतो, असं पण कुठे असतं का? तो व्यक्ती मैपतला हो म्हणतो. असंच असते, जर जेलमध्ये तुम्ही चांगले वागलात ना तर तुमची सजा कमी होते आणि तुम्हाला बाहेर सोडले जाते. तर आता ही गोष्टसुद्धा मैपत मनावर घेणार आहे. तर इकडे नाटकी प्रिया घरी आलेली असते. तिचे काम फत्ते करून तेवढा तिथे अश्विन प्रियाला म्हणतो, काय गं प्रिया, तू लवकर घरी येणार होतीस ना आणि आज आपण लंचला सुद्धा बाहेर जाणार होतो. तू कसं काय आली नाहीस, कुठे होतीस, असे अनेक प्रश्न तो तिला विचारत असतो. तर प्रिया खोटं बोलत परत त्याला बोलण्याच्या जाळ्यामध्ये अडकवत असते. तेवढ्यात तिथे चक्क आता अधिराज तिथे आलेला असतो आणि ते पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर प्रिया अधिराजला विचारते, तू इथे काय करत आहेस आणि तू इथे का आला आहेस? त्यावर अधिराज प्रियाला म्हणतो, अगं मला तुझे घर पाहायचे होते. तू कोणत्या घरामध्ये राहत आहेस हे मला पाहायचे होते. मला माहीत होते तू मला येऊ देणार नाहीस आणि त्यामुळेच मी तुझा पाठलाग करत आलो. आणि हे काय, तू इथे राहतेस, एवढं मोठं तुझं घर आहे आणि हा व्यक्ती कोण आहे? तर प्रिया सर्वांशी ओळख करून देते. हे आहेत अधिराज देसाई आणि हे आहेत माझे अश्विन सुभेदार, माझे मिस्टर. त्यांना पाहता क्षणी अधिराज त्याच्या कॉलरला पकडतो आणि खोटं नाटक करत, तुम्हीच आहेत का प्रियाला दारू पिऊन मारणारे? तुमची हिंमत कसं काय होते एवढ्या छान चांगल्या मुलीला मारण्याची? तर अश्विनला मात्र धक्का बसतो. अश्विन सर्वांना म्हणतो, हा व्यक्ती मला का मारत आहे? हे नक्की काय चालू आहे? ही काय भानगड आहे? तर बाबासुद्धा विचारतात, हे नक्की काय सुरू आहे? सर्वजणच खूप गोंधळलेले असतात आणि सर्व गोंधळ पाहून सायली सर्वांना म्हणते, मी सांगते हे नक्की काय चालू आहे आणि कुठले कारस्थान चालू आहे? तर सायली सर्वांना म्हणते, हे अधिराज देसाई, जे अधिराज फॅशन शो आहे ना, हे त्या कंपनीचे खरे मालक आहेत. हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि यांच्यासोबतच प्रिया लोणावळ्याला पण जाणार होती. हे लग्नानंतरचे कारस्थान आहे आणि तिचं अफेअर या व्यक्तीसोबत सुरू आहे. हे तर सोडाच बाबा, तिचे लग्नाच्या आधी पण खूप सारे अफेअर सुरू होते. हे लग्नानंतरचं तिचं हे अफेअर आहे.
तर प्रिया परत एकदा सर्वांना खोटं बोलण्याच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया सर्वांना म्हणते, ए सायली, तोंडाला येईल ते बोलू नकोस गं. माझं कोणासोबतही अफेअर नाही आहे. बाबाही खोटं बोलत आहे. आणि अधिराज सर, तुम्ही पण यांच्यासोबत सामील झालात का? तुम्ही पण खोटं बोलत आहेत का? तर अधिराज प्रियाला म्हणतो, तू म्हटली नव्हतीस का आपण लग्न करूया, आपण आज फिरायला जाऊया आणि तू माझ्यासोबत आज राहायलासुद्धा येणार होती. तर नाटकी प्रिया सर्वांना म्हणते, ए अधिराज, असं काही पण बोलू नकोस. हा पण व्यक्ती त्या सायली अर्जुनसोबत सामील झाला आहे आणि अश्विनला माझ्या विरोधात करत आहेत. रोज मी अधिराज सरांसोबत काम करते. डोळे मान खाली वाकून मी काम करते आणि डोळे मान खाली घालूनच मी घरी येते. अश्विन सुभेदार माझा नवरा आहे आणि माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे. तर अर्जुन प्रियाला म्हणतो, हो का प्रिया, मग ठीक आहे. हे सर्व काही खरं बोलत आहे ना? मग तुझ्या बॉयफ्रेंडकडनंच आपण हे सर्व ऐकूया. तर सँडीसुद्धा बाहेर आलेला असतो. तर अर्जुन सँडीला आवाज देतो, सँडी जरा आतमध्ये ये. सँडी आतमध्ये येतो आणि येताच प्रियाला म्हणतो, काय प्रिया, तुझ्या सासूसऱ्यांना माझी ओळख करून देणार का? त्यावर आई सँडीला विचारतात, कोण आहेस तू? त्यावर सँडी सर्वांना म्हणतो, मी प्रियाचा एक्स बॉयफ्रेंड. लग्नाच्या आधी मीच काय, माझ्यासारखे बरेचसे असे 4-5 तिचे बॉयफ्रेंड होते आणि त्यामुळेच मला तिचे सत्य कळाले आणि मीच तिला सोडले आहे. तर अर्जुन सर्वांना म्हणतो, प्रिया अशाच मुलांना आधी लग्नाआधी जाळ्यामध्ये अडकवायची. सर्व ती श्रीमंत मुलांना पटवायची, त्यांच्याकडून पैसे घ्यायची आणि त्या पैशांवरती मजा करायची. तिने फक्त मुलांचा वापर पैसे वापरण्यासाठीच केलेला आहे. तर सायलीसुद्धा सर्वांना म्हणते, लग्न झाल्याच्या नंतर ती मॅरिड 2 मुलांसोबत होती. तिने त्यांच्या घराचासुद्धा विचार केला नाही, तिला लेकराबाळांचासुद्धा विचार केला नाही. त्या 2 मुलांनासुद्धा हिने फसवलं आहे. तर नाटकी प्रिया परत एकदा अश्विनला जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया सर्वांना म्हणते, ही खोटं बोलत आहे, मी असं कोणासोबत काही केलेलं नाही. तर मधीच परत अधिराज म्हणतो, प्रिया खोटं का बोलत आहेस? तू सुद्धा मला लग्नाचं वचन दिलं आहेस ना? तू माझ्यासोबत येणार आहेस ना? तू या अश्विनला डिवोर्स देणार आहेस ना? असे अनेक प्रश्न तो प्रियाला विचारत असतो. तर प्रिया त्याचं तोंड गप्प करत असते. तर अश्विनला धक्का बसतो. अश्विन प्रियाला म्हणतो, काय प्रिया, हे माझ्या पाठीमागे कारस्थान सुरू करत होतीस का? मी तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तू असं केलंस का? माझे पण लग्नाआधी अफेअर होते, पण ते फक्त एकच होते. मी कोणाला फसवले नाही, ते तुलासुद्धा माहीत आहे. तर प्रिया अश्विनला म्हणते, हे सर्व खोटं बोलत आहे. हे जर खरं बोलत आहेत ना, तर यांना पुरावे दाखवायला लाव. माझ्या विरोधात काही पुरावे आहेत का, हे त्यांना सांगण्यासाठी सांग. तर अर्जुन प्रियाला म्हणतो, मी पुराव्याशिवाय काही बोलत नाही. मी वकील आहे. माझ्याजवळ पुरावे असतील तरच मी ठोस निर्णय घेतो. मी सर्व गोष्टी समोर आणतो. माझ्याकडे पुरावे आहेतच, त्यामुळेच मी पुराव्याशिवाय बोलत आहे. तर अर्जुन सायली पुराव्यासहित काव्य आणि ईश्वरीला आतमध्ये बोलवतात. तर काव्य आणि ईश्वरीसुद्धा तिथे आलेले असतात, कारण आज प्रियाचा पूर्ण पर्दाफाश करायचा असतो आणि सर्व कारस्थान समोर आणायचे असते. तर काव्य आणि ईश्वरी दरवाजा बंद करतात आणि पुराव्यासहित आतमध्ये येतात. काव्य ईश्वरीच्या हातामध्ये पुराव्या पाहून प्रियाला धक्का बसतो. तर काव्य आणि ईश्वरी येतात. त्या प्रियाला म्हणतात, काय ग प्रिया, तुला काय वाटलं? आम्हाला तू उल्लू बनवलंस आणि आमच्या हातातून पुरावे सहजासहजी घेऊन जाणार का? तर काव्यासुद्धा प्रियाला म्हणते, तुला काय वाटलं, तू शेर आहेस का? आम्हीसुद्धा सव्वा शेर आहोत. आम्ही हे पुरावे सँडीच्या हातामध्ये दिलेच नव्हते. त्याच्या हातामध्ये खोटे पुरावे होते. खरे पुरावे आम्ही आमच्याजवळच ठेवले होते आणि हे आहेत आमच्याजवळ खरे पुरावे. तर काव्य आणि ईश्वरी अर्जुन सायलीच्या हातामध्ये पुरावे देतात. तर सायली आईबाबांना म्हणते, बाकी सर्वांना म्हणते, तुम्हाला हे पुरावे पाहून खूप धक्का बसणार आहे, त्यामुळे मनस्थिती जाग्यावर ठेवा आणि हे पुरावे आणि हे सर्व प्रिया विरोधात हे सर्व पुरावे आहेत. ज्या लोकांसोबत प्रियाने आतापर्यंत अफेअर केला आहेत आणि आत्ताचा चालू हा अधिराजचे सुद्धा पुरावे यामध्ये आहेत. तर अर्जुन सायली सर्वांना पुरावे दाखवतात. अश्विनसुद्धा सर्व पुरावे पाहतो आणि अश्विनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याला खूप मोठा भयानक धक्का बसलेला असतो. त्यासोबतच अस्मिता, आईबाबा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रियाची आत्तापर्यंतची चॅटिंग, तिच्या बॉयफ्रेंडसोबत केलेले चॅट, बॉयफ्रेंडसोबत फिरलेले फोटो, कोणत्या बॉयफ्रेंडनी तिच्यावरती पैसे खर्च केलेले आहेत, त्या बँकेचे स्टेटमेंट, तिने दिलेले सर्व वचन, तिने केलेले सर्व नाटक, सर्व काही प्रियाचे सर्वांसमोर आलेले असतात. आणि हे सर्व पाहता क्षणी सर्व घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सर्व पाहता क्षणी आईला खूप मोठा धक्का बसतो आणि किती हे सर्व भयंकर आहे असं म्हणत ती घाणेरडे प्रियाच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो फेकून देते.
तर प्रिया ईश्वरी आणि काव्याला म्हणते, हे फोटो तुमच्याकडे पुरावे कस काय आले? हे तर माझ्याकडे होते ना, सर्व माझ्या हातामध्ये होते. तर काव्या सणसणीत प्रियाच्या कानाखाली वाजवते. त्याचबरोबर ईश्वरीसुद्धा एक कानाखाली ठेवून देते. तर दोघींनी चांगल्याच प्रकारे प्रियाला धडा शिकवलेला असतो आणि तिची चांगलीच खरडपट्टी काढतात आणि सर्व तिचे कारस्थान घरच्यांसमोर आणतात. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कारण प्रियाचे कारस्थान सर्वांसमोर आणण्यासाठी आपण बरेच एपिसोड, बरेच वर्ष, बरेच महिने लावलेले आहेत आणि फायनली आता प्रियाचे सर्व कारस्थान सर्व घरच्यांसमोर आलेले आहेत. आणि तुम्हाला खरंच हा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जाता जाता तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. असं सिरियलचे रोजचे अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन दिसेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.